प्रत्येक पावसाळ्यामध्ये मनुष्य हा म्हातारा होत जातो, कारण निसर्गतःच या वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये वातदोष वाढलेला असतो आणि हाच वातदोष आपल्या शरीरामध्ये देखील वाढतो आणि त्यामुळे हा वातदोष आपल्याला प्रत्येक वेळी एक म्हातारपणाच्या जवळ नेण्याचं काम करत असतो। तर मग आपल्याला म्हातारपण लवकर येऊ नये असं वाटत असेल, बऱ्याच दिवसापर्यंत आपण तरुण दिसावं, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू नयेत असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण आपल्या जवळच्या आयुर्वेद वैद्याकडून बस्ती नावाचं पंचकर्म हे नक्की करून घ्यायला हवं। सध्याचा जो सुरू असलेला जो ऋतू आहे या काळामध्ये वातदोष निसर्गतःच वाढल्यामुळे आपल्याला काही वातासंबंधीचे आजार जसं की मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा इतर काही सांध्यांचे आजार तसेच मलबद्धता इत्यादी आपल्याला लक्षणे जाणवू शकतात। त्यामुळे आपण बस्ती नावाचं पंचकर्म हे करून घ्यावं आणि फक्त आजार आहे म्हणूनच करून घेण्यापेक्षा ज्या व्यक्तींना काही कुठलीही शारीरिक आपल्याला अडचण नाही किंवा शरीरासंबंधी कुठलाही आजार उद्भवत जरी नसला, जाणवत जरी नसला, तरी स्वास्थ्य रक्षणार्थ आपण निरोगी राहावं, आपण आजारी पडूच नये या गोष्टीसाठी देखील आपण बस्ती नावाचं पंचकर्म हे नक्की करून घेऊ शकतो। त्यामुळे तुम्ही देखील सध्या जो सुरू आहे पावसाळा, तर या ऋतूमध्ये आपल्या जवळच्या आयुर्वेदीय विद्याच्या सल्ल्याने बस्ती नावाचं हे पंचकर्म नक्की करून घ्यावं। तुम्ही पण बस्ती पंचकर्म करून घेताना हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तोपर्यंत आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा। थँक्यू।